नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल, जे तुम्हाला टीचर नावाने आहे. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, आज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो, इनइक्वालिटी डिस्कस करणार आहोत. काय डिस्कस करणार आहोत? इनइक्वालिटी डिस्कस करणार आहोत. आणि हा प्रकार ऑनलाईनच्या एक्झाम मध्ये 5 मार्काला येतो. किती मार्काला येतो मित्रांनो? 5 मार्काला हा क्वेश्चन तुम्हाला येतो, म्हणजे येतो 5 मार्क तुमचे इथून फिक्स. आणि फिक्स पॅटर्न काय होतो? तयार होतो. किती मार्क तयार होतात मित्रांनो? 5. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ऑनलाईनचे एक्झाम असतात, मग आयबीपीएस असेल, टीसीएस पॅटर्न असेल, आता येणारी शिक्षक भरती असेल, तर हा प्रश्न 5 मार्काला येतो. मग या प्रश्नामध्ये काय दिलं जातं? एक कथन दिलं जातं. बघा, हे कथन दिलेलं आहे मित्रांनो. हे काय दिलेलं आहे? कथन दिलेलं आहे. ए बी असं काहीतरी दिलेलं आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत. आणि 4 पर्याय दिले आहेत आणि सांगितलंय सही विकल्प चुनिये, यानी राईट ऑप्शन काय करायचं? शोधायचे. काही कंटेन्स आता हिंदीमध्ये आहे, काही कंटेन्स मराठीमध्ये आहे. सो त्याचं लँग्वेजचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हिंदी, इंग्लिश, मराठी, हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी असतं याच्यामध्ये, टेट मध्ये. ठीक आहे मित्रांनो. आता मग हा क्वेश्चन सोडवायचा कसा? आणि 5 मार्क देऊन जाणार आहे. किती मार्क देऊन जाणार आहे मित्रांनो? 5 मार्क. म्हणजे तुम्ही जर जवळजवळ 100 क्वेश्चन असे सॉल्व्ह केले इनइक्वालिटीचे, तर तुमचे 5 आउट ऑफ 5 मार्क कन्फर्म पूर्ण होणार, म्हणजे होणार. आणि एकदम सोपं आहे, काही डोकं लावण्याची गरज नाहीये. राहिले फक्त 195 मार्काचाच अभ्यास करायचा कंटेन्स राहिला आहे. ठीक आहे मित्रांनो. चला मग आपण काय करूया, आता याला इनइक्वालिटी कसं अभ्यास करायचं सॉल्व्ह करूया. बघा, पहिली गोष्ट बघा, तुम्हाला मी जर लिहून दिले ना, हे दिसतंय प्रत्येकाला, थोडंसं मोठं करून घेतो. ओके, आता दिसत असेल सर्वांना. ओके, बघा, मी जर लिहून दिलं ना, ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे ए मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. आता तुम्हाला माहित असेल, ज्याच्याकडे 2 एरो असतात, हे 2 एरो ज्याच्याकडे असतात, ती अंक काय असतो? मोठा. म्हणजे इकडची संख्या काय असते? मोठी असते. आणि इकडची संख्या काय असते? लहान असते. हे सर्वांना माहिती आहे, पहिली दुसरीच्या वर्गामध्ये आहे, बरोबर आहे. मग ए मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. या सिनारिओ मध्ये मी जर असं लिहिलं, ए इज स्मॉल दॅन बी, ए हा बी पेक्षा काय? स्मॉल आहे. हे तर माहित असेल. ए लहान आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. हे पण कन्सेप्ट क्लिअर आहे. आता तिसरी बघा, ए इज इक्वल टू बी, ए इज इक्वल टू बी, म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? मी जे इथे जे लिहून दिलेलं आहे, याचा अर्थ काय होतो? ए आणि बी दोघं काय आहेत? इक्वल आहेत, बरोबर आहे. आता इथून खऱ्या अर्थाने बघा, सुरुवात करूया आपण. आता अजून एक कन्सेप्ट बघा, ए इज ग्रेटर दॅन और इक्वल टू बी. इथं 2 पर्याय तयार होतात. इथे किती पर्याय तयार होतात मित्रांनो? 2 पर्याय तयार होतात. असं जर ऑप्शन असेल, असं जर प्रश्न आला, तर 2 पर्याय कोणकोणते? बघा, 2 पर्याय कोणकोणते मित्रांनो? 2 पर्याय कोणकोणते? की पहिला पर्याय, ए मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. ए मोठा आहे बी पेक्षा. बघा, हे साइन आहे म्हणून ए मोठा आहे बी पेक्षा. आणि ही एक दुसरी जर साइन अशी असेल, अशी खाली जायची दुसरी साइन असेल, तर याचा अर्थ होतो ए इक्वल टू बी. इथे 2 ऑप्शन झाले, म्हणजे या इक्वेशनचे, याचे, या इनइक्वालिटीचे 2 ऑप्शन तयार झाले. ए मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. आणि ए इज इक्वल टू काय आहे? बी. समजते मला काय म्हणायचंय? सेम आपण असं पण करू शकतो, लहान पण करू शकतो. ए स्मॉल दॅन और इज इक्वल टू बी. इथं पण किती ऑप्शन तयार झाले मित्रांनो? किती ऑप्शन तयार झाले? 2 ऑप्शन तयार झाले. कोणकोणती 2 ऑप्शन तयार झाली? ए लहान आहे, ए लहान आहे, ए लहान आहे कोणापेक्षा? बी पेक्षा, बरोबर आहे. आणि ए इज इक्वल टू काय आहे? ए इज इक्वल टू काय आहे? बी. हा 2 ऑप्शन काय झाले? तयार झाले. समजते काय करतोय? कोणत्या पद्धतीने, कोणत्या पॅटर्नने सोडवतोय? लक्षात आलं? कोणत्या पद्धतीने, कोणत्या पॅटर्नने सोडवतोय? लक्षात आलं मित्रांनो? चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. आता ऍक्च्युअली खरं क्वेश्चन सोडवायला काय करणार आहोत? सुरुवात करणार आहोत परीक्षेमध्ये काय करायचं असतं. बघा, मग आता हे एक दिलेलं असतं तुम्हाला, याला म्हणतात कथन. आणि हे 4 निष्कर्ष दिलेले असतात आणि निष्कर्ष प्रूव्ह करायचे असतात. राईट निष्कर्ष कोणता आहे ते आपल्याला काय करायचं असतं? शोधायचं असतं. मग काय करायचं? सर्वात पहिले हे असं 2 वेळा आखून घ्यायचं. ठीक आहे, या पद्धतीने आखून घ्यायचं, या पद्धतीने आखून घ्यायचं, बस. आणि इक्वल टू एका बाजूला टाकायचं आणि ग्रेटर दॅन, लेस दॅन एका बाजूला टाकायचं. 2 ऑप्शन असतील तर. आता बघा कसं, तुम्हाला मी समजून सांगतो कसं. बघा, 2 ऑप्शन जर असतील, आता बघा, बी आणि सी मध्ये किती ऑप्शन आहेत? 2 ऑप्शन आहेत. बघा, बी आणि सी मध्ये किती ऑप्शन आहेत? 2. बी हा मोठा आहे सी पेक्षा आणि बी इज इक्वल टू काय आहे? सी आहे, बरोबर आहे. मग जर 2 ऑप्शन असतील तर लहान मोठा एका बाजूला टाकायचा आणि इज इक्वल टू एका बाजूला टाकायचा. आणि ए आणि बी मध्ये बघा, ए आणि बी मध्ये एकच ऑप्शन आहे, दिसतंय तुम्हाला इथं? बघा, इथे दिले बघा, ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे एकच पर्याय आहे. मग ए मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. इथं लिहून टाकू, इथं पण लिहून टाकू, ए मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. इथं लिहून टाकू, बरोबर आहे. आता दुसरा पर्याय आपण शोधू. आता बघा काय दिलेलं आहे दुसरा पर्याय, मी परत मार्करच घेतो. बघा, बी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू सी, असं दिलंय बघा. हा दिसतोय अंक, हा दिसतोय बी इज ग्रेटर दॅन सी, म्हणजेच बी मोठा आहे कोणापेक्षा? सी पेक्षा. आणि बी इज इक्वल टू काय? सी. बी इज इक्वल टू काय? सी. 2 पर्याय कळाले. सी इज ग्रेटर दॅन डी, स्मॉल दॅन डी, बघा दिलंय, म्हणजे सी लहान आहे कोणापेक्षा? डी पेक्षा. इथे लिहून टाका, सी लहान आहे डी पेक्षा. इथे लिहून टाका. एकच पर्याय होता हा, एकच पर्याय होता. दोघं जागेवर लिहिला, इथं पण लिहिला आणि इकडे पण लिहिला. आणि डी इज इक्वल टू ई, म्हणजे इथून पुन्हा डी इज इक्वल टू काय? ई. डी इज इक्वल टू ई, बरोबर आहे. बस आता प्रूफ करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचं आता? प्रूफ करायचंय.
आता एक कन्सेप्ट डोक्यात टाका, 36 चा आकडा असेल तर प्रूफ होणार नाही. आता ए पासून पर्यंत जाताना किंवा कुठेही जाताना आता बघा उदाहरणार्थ कसं प्रूफ होतं, ए मोठा आहे बी पेक्षा, बी मोठा आहे सी पेक्षा, सी मोठा आहे डी पेक्षा. हे उदाहरण प्रूफ होऊ शकतं कारण की सर्वांचं तोंड कोणाकडे आहे, ए कडे आहे. जेव्हा सर्वांचं तोंड डी कडे राहिलं असतं तरी तो काय झाला असता, प्रूफ झाला असता. पण या फॉर्मॅट मध्ये कधीच प्रूफ होणार नाही. बघा लक्ष द्या, ए मोठा आहे बी पेक्षा आणि सी पण मोठा आहे बी पेक्षा, तर ए आणि सी चं रिलेशन कधीच बनणार नाही. तर बिंदास काय समजायचं, चूक. बिंदास काय समजायचं, चूक. परत एक सांगतो बघा, ए लहान आहे बी पेक्षा आणि सी सुद्धा लहान आहे बी पेक्षा, तर बी आणि सी चं रिलेशन कधीच बनणार नाही. बी आणि सी चं रिलेशन कधीच बनणार नाही. सो हे सुद्धा काय होणार, चूक होणार. बस एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुमचा 5 आउट ऑफ 5 मार्क काय होणार, फुकटात येणार म्हणजे येणार. बघा आता पहिला ऑप्शन काय दिलाय, ए मोठा पाहिजे कोणापेक्षा, सी पेक्षा. बघा ए इथं आहे तुमचा आणि सी इथं आहे तुमचा. पण तुम्ही ए पासून सी कडे जाताना बघा ए पेक्षा मोठा, ए मोठा आहे बी पेक्षा आणि परत हे दोनच चिन्ह ए कडे दिलेले आहेत म्हणजे हा पर्याय इथं बरोबर आहे. इथं बघा ए पेक्षा मोठा लहान कोण आहे, बी, आणि बी इज इक्वल टू काय आहे, सी, म्हणजे हा पहिला पर्याय तुमचा काय बरोबर आहे. पहिला पर्याय तुमचा काय मित्रांनो, बरोबर आहे. आता आपण दुसऱ्या पर्यायावरती जाऊया. आपण आता दुसऱ्या पर्यायावरती जाऊया. ठीक आहे. आता बघा दुसऱ्या पर्यायामध्ये काय, बी लहान पाहिजे ई पेक्षा. आता बघा बी आणि ई मध्ये जर तुम्ही बघाल या बी पासून या ई पर्यंत जाणार तुम्ही, तर मध्ये 36 चा आकडा लागतो. बघा याचं तोंड इकडे आहे, याचं तोंड इकडे आहे. एक जागेवर जरी चूक असेल, 36 चा आकडा असेल तर तो काय होत नाही, प्रूफ होणार नाही. ते काय होणार नाही मित्रांनो, प्रूफ होणार नाही. बघा तुम्ही या बी पासून या सी पर्यंत जेव्हा ट्रॅव्हलिंग करणार, ई पर्यंत ट्रॅव्हलिंग करणार किंवा ई पासून बी पर्यंत ट्रॅव्हलिंग करणार, मध्ये किती आकडा लागतोय, 36 चा आकडा लागतोय. किती आकडा लागतोय, 36 चा आकडा लागतोय. म्हणून इकडे पाहण्याची सुद्धा गरज नाही. बिंदास काय समजायचं, चूक. 2 नंबरचा ऑप्शन काय आहे, चूक आहे. 2 नंबरचा ऑप्शन काय मित्रांनो, चूक आहे. लक्षात आलं मला काय म्हणायचं, 2 नंबरचा ऑप्शन काय आहे, चूक आहे. आता ई इज इक्वल सी इज इक्वल टू ई पाहिजे. आता सी इज इक्वल टू ई दिसतोय का, मध्ये हे चिन्ह आहे म्हणून इज इक्वल टू होऊ शकत नाही. म्हणून बिंदास हा आपण पर्याय काय झाला, चुकला. बरोबर आहे. आणि एक शेवटचा पर्याय दिलेला आहे, ए लहान पाहिजे कोणापेक्षा, डी पेक्षा. ए पासून तर डी पर्यंत तुम्हाला जायचंय, ए पासून डी पर्यंत जायचंय. कलर बदलून घेतो, ए पासून डी पर्यंत जायचंय. तुम्ही ए पासून तर डी पर्यंत ट्रॅव्हलिंग करणार, तर मध्ये किती आकडा लागणार, हा 36 आकडा लागणार. म्हणून हा पर्याय पण काय चुकलेला आहे. सो इथं राईट ऑप्शन कोणतं आहे तुमचं, 1 नंबरचं काय आहे, राईट ऑप्शन आहे. तुम्हाला असं वाटत असेल की याला खूप वेळ लागतो, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाहीये, काही कुठे कॅल्क्युलेशन पाठ करण्याची गरज नाही. एकदा कन्सेप्ट समजली की तुम्हाला तो प्रश्न ऑटोमॅटिकली काय करता येणार, सॉल्व्ह करता येणार म्हणजे सॉल्व्ह करता येणार. लक्षात आलं मला काय म्हणायचं, इथं पर्याय क्रमांक काय बरोबर आहे तुमचा, 1 हा पर्याय क्रमांक काय बरोबर आहे. लक्षात आलं कोणत्या पद्धतीने सोडवलं, कोणत्या पॅटर्नने सोडवतोय, समजतंय. चालायचं पुढे, चालायचं पुढे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा आता पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा आता हा एक दिलेला आहे, हा एक क्वेश्चन दिलाय आणि आपण याचा पॅटर्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बस अतिशय सोपं आहे. पहिल्यांदा असं आखून घेणार, असं आखून घेणार. ठीक आहे. आता बघा पहिल्या याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. पहिल्या याच्यामध्ये किती पर्याय आहेत, 2 पर्याय. बघा मी तुम्हाला लिहून देतो, तुम्हाला समजण्यासाठी इथं लिहून देतो. बघा P इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू Q. इथं एक पर्याय बघा, हे बघा दिसतंय का, हे बघा P आणि Q मध्ये रिलेशन काय होतं ते मी इथं लिहून घेतलं. वरती मोठ्या अक्षराने लिहून दिलं म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. मग इथं 2 पर्याय कोणते आहेत, P मोठा आहे, P मोठा आहे कोणापेक्षा, Q पेक्षा. पहिला पर्याय आणि ही एक खाली एक लाईन असल्यामुळे P इज इक्वल टू काय, P इज इक्वल टू काय, Q. दुसरा पर्याय इथं लिहून घेतला. बरोबर आहे. आता तिसरा पर्याय, इथं दुसरा अंक. आता पुढचं बघा, पुढच्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा. आता इथं बघा Q इज इक्वल टू काय दिलेलं आहे, R. Q इज इक्वल टू R एकच ऑप्शन आहे. Q इज इक्वल टू R इथं पण लिहून टाका, Q इज इक्वल टू R इथं पण लिहून टाका. बरोबर आहे. आणि R लहान आहे S पेक्षा, R लहान आहे, R लहान आहे S पेक्षा, R लहान आहे S पेक्षा. चौघा ऑप्शन लिहून टाकले. बरोबर आहे. चौघा ऑप्शन पूर्ण उदाहरण लिहून टाकलं. बस आता आपल्याला हे जे खालचे 4 पर्याय दिलेले आहेत ही काय करायचे, सॉल्व्ह करायचे, याच्यावरचे ही प्रूफ करायचे. ही 4 पर्याय आपल्याला काय करायचे मित्रांनो, फक्त प्रूफ करायचे आहेत. अतिशय सोपं आहे. मग बघा P मोठा पाहिजे S पेक्षा. आता P आणि S चं रिलेशन आपण पहिले बघूया. P पासून S पर्यंत जायचंय तुम्हाला, P पासून S पर्यंत जायचंय मित्रांनो. तर बघा मध्ये 36 चा आकडा लागतोय. बघा हा याचं तोंड इकडे आहे आणि याचं तोंड इकडे. बघा मी ब्लॅक कलर करतोय. बघा याचं तोंड इकडे आणि याचं तोंड इकडे. म्हणजेच बिंदास ऑप्शन काय झालं, चुकलं. 36 चा आकडा आला तर चुकायचं. P पासून S पर्यंत ट्रॅव्हलिंग करत असताना किंवा S पासून P पर्यंत ट्रॅव्हलिंग करत असताना मध्ये किती आकडा लागला बघा. मी पुन्हा एकदा लिहिले बघा, 36 चा आकडा लागला. म्हणून पर्याय काय झाला, चुकला. पर्याय काय झाला मित्रांनो, चुकला. समजतंय मला काय म्हणायचंय, समजलं मला काय म्हणायचंय. ठीक आहे, ठीक आहे. बघा हे इथं असं ऑप्शन होतं बघा इथं.
ओके, याचा पर्याय असा होता. ओके ठीक आहे. हा, आता क्यू आणि एस मध्ये रिलेशन सांगितलंय. क्यू लहान आहे एस पेक्षा, क्यू लहान आहे एस पेक्षा. बघूया आपण क्यू लहान आहे का एस पेक्षा. क्यू आणि एस मध्ये जर रिलेशन काढायचं असेल तर क्यू इज इक्वल टू आर दिसतोय तुम्हाला इथं, आणि आर पेक्षा मोठा कोण आहे एस आहे, म्हणजेच क्यू लहान आहे एस पेक्षा. इथं पण बघा क्यू इज इक्वल टू आर, आर पेक्षा लहान मोठा कोण आहे एस आहे, म्हणजे हा 2 नंबरचा पर्याय तुमचा काय आहे बरोबर आहे. 2 नंबरचा पर्याय काय आहे बरोबर आहे. पी इज इक्वल टू आर, बघा इथं पी इज इक्वल टू आर दिसतंय का, इज इक्वल टू दिसतंय का, पी इज इक्वल टू आर, कारण की हे साइन दिसतंय मध्ये बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय तुमचा काय झाला चुकला. आता इथं जो दिलाय चौथा पर्याय बघा, चौथा पर्याय बघा थोडस व्यवस्थित चौथा पर्याय समजून घ्या. चौथा पर्याय व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे मित्रांनो, चौथा पर्याय आता व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता बघा चौथा पर्यायामध्ये काय दिलेला आहे, मी एक लाईन मारून घेतो इथं, एक लाईन मारून घेतो. बघा हा चौथा पर्याय बघा, हा पर्याय एस मोठा पाहिजे कोणापेक्षा क्यू पेक्षा, आणि याचा दुसराच पर्याय काय होतो एस इज इक्वल टू काय पाहिजे क्यू पाहिजे, एस इज इक्वल टू काय पाहिजे क्यू. असे जर 2 पर्याय खाली आले, 2 प्रायोरिटी आल्या, या 2 शक्यता आल्या, किती आल्या 2 शक्यता आल्या, 2 पॉसिबिलिटी आल्याच, तर काय करायचं दोघं जागेवर प्रूफ झालं पाहिजे. हे काय झालं पाहिजे दोघं जागेवर काय झालं पाहिजे प्रूफ झालं पाहिजे. मग मला एक कन्सेप्ट सांगा, आता मला एक कन्सेप्ट सांगा, आता दोघांपैकी एका जागेवर जर रॉंग असेल तरी पूर्ण रॉंग. आता एस इज इक्वल टू क्यू, आता एस इज इक्वल टू क्यू, एस इज इक्वल टू क्यू होऊ शकतो का इथं बघा बरं, एस इज इक्वल टू क्यू होऊ शकतो का, कारण की मध्ये हे कोणतं चिन्ह लागतंय, मी काळा करायला भरतोय बघा, तर ग्रेटर लागतंय, मग इक्वल टू होऊ शकत नाही, म्हणून हा पर्याय बिंदा चुकला. म्हणजे इथं चुकला तर इथं बघायची पण गरज नाही, या जागेवर बघण्याची सुद्धा गरज नाही. इथं आणि इथं दोघं जागेवर तो बरोबर असेल तर इथं तो बरोबर लिहायचा, अदरवाईज चूक. इथं चुकलाय म्हणून इथं चेक करायचा नाही. बऱ्याच जणांचं काय असतं, याला अजून एक पर्याय आहेत, पुढे मी सांगेन. जेव्हा तुम्ही 100 क्वेश्चन सोडवणार तेव्हा एकदा कुठेतरी चेक करावं लागतं, पण तुम्ही नंबर ऑफ टाइम प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला समजतं की काय बरोबर येतं आणि काय चुकतंय. ठीक आहे. आता इथं अजून त्याच्यामध्ये एक ऍडव्हान्स मेथड आहे, 1 किंवा 2 बरोबर, 2 किंवा 3 बरोबर, त्याच्यासाठी पण तुम्ही पुढच्या स्टेप मध्ये तर करू शकता. हे चेक करावं लागतं, ते कसं चेक करायचं मी सांगेन, ही बेसिक स्टेप चालू आहे. पण हा पण एक पर्याय चुकला. मग या उदाहरणामध्ये तुमचा पर्याय क्रमांक काय बरोबर आला, फक्त 2 हा पर्याय क्रमांक काय आला बरोबर आला. अतिशय फुकटाचे 5 मार्क आहेत मित्रांनो, अतिशय फुकटाचे 5 मार्क आहेत. समजते काय करतोय आपण, कोणत्या पद्धतीने सोडवतोय, लक्षात येतंय. चालायचं पुढे, चालायचं पुढे. नेक्स्ट घेऊया आपण, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ओके चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. आता बघा हा एक पर्याय दिलेला आहे आणि एक क्वेश्चन दिलेला आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत, आपल्याला प्रूफ करायचे आहेत. हे एक उदाहरण दिलेलं आहे, हे काय दिलेलं आहे मित्रांनो उदाहरण दिलेलं आहे, हे एक उदाहरण दिलेलं आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. हे काय दिलेले आहेत 4 ऑप्शन दिलेले आहेत, आपल्याला ते प्रूफ करायचे आहेत. 4 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन आपलं राईट आहे. ठीक आहे. चला मग आता काय करणार, पहिली गोष्ट तुम्हाला असं आखून घ्यायचंय, हे तर समजलंय तुम्हाला सर्वांना, असं आखून घ्यायचं. आता बघा मी पहिला ऑप्शन इथं तुमच्यासाठी जाणून बुजून लिहून देतो. बघा काय आहे, एक्स इज ग्रेटर दॅन और इज इक्वल टू वाय. इथं 2 पर्याय आहेत. इथं किती पर्याय आहेत 2. बघा दिसतंय का हे बघा हे दिसतंय का इथं 2 पर्याय दिसतंय का, म्हणून एक पर्याय लिहायचा, एक्स हा मोठा आहे कोणापेक्षा वाय पेक्षा, आणि एक्स इज इक्वल टू काय वाय. 2 पर्याय असतील तर लहान मोठा पर्याय या बाजूला टाकायचा, इज इक्वल टू पर्याय या बाजूला टाकायचा. समजतंय काय करतोय. ओके आता हे मी रफ करून टाकतो, कोणतं हे जे अंडरलाईन केलेलं आहे ते रफ करतो. आता बघा इथं दुसरा पर्याय मध्ये बघा वाय लहान आहे, इथं बघा वाय मोठा आहे झेड पेक्षा, वाय मोठा आहे झेड पेक्षा, वाय मोठा आहे झेड पेक्षा. बस. आता आपल्याला 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय आपला राईट आहे ते काय करायचंय प्रूफ करायचं आहे. अतिशय सोपं आहे. मग मला एक सांगा, पहिला पर्याय आपला काय, एक्स मोठा पाहिजे झेड पेक्षा. एक्स आणि झेड मध्ये रिलेशन मेंटेन्स होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत मेंटेन्स, मध्ये किती जागडा लागला 63चा, मध्ये किती जागडा लागला 63चा आणि 36चा लागायला नको, हा पर्याय चुकला. वाय इज इक्वल टू झेड, वाय इज इक्वल टू झेड होऊ शकत नाही, पर्याय चुकला. एक्स मोठा पाहिजे झेड पेक्षा, एक्स आणि झेड मध्ये पुन्हा रिलेशन मेंटेन्स होऊ शकत नाही, कारण की मध्ये 63 आकडा लागला. वाय मोठा पाहिजे एक्स पेक्षा, वाय मोठा आहे एक्स पेक्षा, बघा दिसतंय इथं पण बरोबर आहे, पण वाय मोठा आहे काय ते एक्स पेक्षा नाही, म्हणून हा पण पर्याय चुकलेला आहे. म्हणजे इथं 14 ऑप्शन चुकलेले आहेत, सर्व चुकलेली आहेत. इथं काय झालेली आहेत सर्व चुकलेली आहेत. समजतंय काय करतोय, लक्षात आलं काय करतोय. दोघं जागेवर तो बरोबर आला पाहिजे, दोघं जागेवर तो काय आला पाहिजे बरोबर आला पाहिजे. ते रस्तो इथं काय करायचा टाकायचा, अदरवाईज टाकायचा नाही. ठीक आहे मित्रांनो, लक्षात आलं. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा हा एक प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. चला अतिशय सोपं आहे. आपण एक अर्धा तासाचा 1 तासाची व्हिडिओ बनवूया, आपण अर्धा तासाची व्हिडिओ बनवूया. मला माहित आहे तुमच्यापैकी बरेच जणांचा अभ्यास करत असाल तुम्ही, अशी अपेक्षा आहे मला. ठीक आहे. आता काय करूया आपण, बघा सॉल्व्ह करूया आपण हे.
एम मोठा आहे दिसतंय का, एम मोठा आहे कोणापेक्षा, एन पेक्षा, दिसतंय का इथं एम मोठा आहे एन पेक्षा, इथं पण लिहून टाकू एम मोठा आहे कोणापेक्षा, एन पेक्षा. आता इथं बघा दोन ऑप्शन आहेत बघा, एन लहान आहे ओ पेक्षा, एन लहान आहे ओ पेक्षा, एन इज इक्वल टू ओ. हे लक्षात आलं, कुठं मी इज इक्वल टू लिहितोय कुठं काय करतोय लक्षात येतंय. बरं पुढे काय, ओ लहान आहे कोणापेक्षा, पी पेक्षा, ओ लहान आहे कोणापेक्षा, पी पेक्षा, ओ लहान आहे कोणापेक्षा, पी पेक्षा. बस आता चार पर्याय प्रूव्ह करायचे. चार पर्यायांपैकी जे दोन दोनदा असतील तर ते वेगळे लिहून घ्यायचे. आता बघा दोनदा आहेत, ओ मोठा आहे कोणापेक्षा, एम पेक्षा, आणि ओ इज इक्वल टू काय आहे, एम. मी हे सेपरेट लिहून घेतलं, आपल्याला प्रूव्ह करायला सोपं जाईल, आपल्याला प्रूव्ह करायला काय जाईल, सोपं जाईल. बस आता पहिला ऑप्शन आपण प्रूव्ह करूया, पहिला ऑप्शन आपण प्रूव्ह करूया. एम मोठा पाहिजे कोणापेक्षा, ओ पेक्षा. एम इथे आहे ओ इथे आहे, एम इथे ओ इथे आहे. आता एम पासून ओ पर्यंत जाताना तुम्हाला मध्ये किती आकडा लागला सांगा, मध्ये किती आकडा लागला, 36 आकडा लागला, म्हणून बंदास पर्याय काय झाला, चुकला. एन मोठा पाहिजे पी पेक्षा, इथं बघूया एन आणि पी बघा. आता हे थोडंसं रब करतो वरचं, हे वरचं रब करून टाकतो. बघा एन आणि पी पासून बघा रिलेशन बघा, एन आणि पी मध्ये बघा सर्व तोंड पी कडे आहेत बघा, इथं पण पी कडे आहे, इथं पण पी कडे आहे, म्हणजे हा पर्याय इथं बरोबर आहे. इथं चेक करू, हे दोघं इक्वल आहेत, दोघांपेक्षा मोठा कोण आहे, पी, म्हणून एन पेक्षा मोठा कोण आहे, पी, कारण एकच आहे ते पण तोंड कोणाकडे आहे, पी कडे, म्हणजे हा पर्याय तुमचा 100% काय येतोय, बरोबर येतोय. आता तिसरा आपल्याला हे जे पर्याय होता इथे लिहिलेले आहेत आपण सेपरेट, ओ इज इक्वल टू एम येऊ शकत नाही, ओ इज इक्वल टू एम येऊ शकत नाही, कारण की मध्ये कोणतं चिन्ह आहे, हे चिन्ह आहे, समजतंय. त्याच्यामुळे हा पर्याय तुमचा चुकला, हा पर्याय तुमचा काय झाला मित्रांनो, चुकला. समजतंय काय करतोय मी, कोणत्या पद्धतीने सोडवतोय, लक्षात येतंय. ओके चला आता शेवटचा पर्याय राहिला, शेवटचा पर्याय राहिला पी लहान पाहिजे एम पेक्षा, पी लहान पाहिजे, हा पी लहान पाहिजे एम पेक्षा. प्रूफ होऊ शकत नाही, कारण की मध्ये काय लागला, 36 चा आकडा आला, पी पासून एम पर्यंत जाताना मध्ये काय लागतोय, 36 चा आकडा लागतोय, म्हणून हा पर्याय पण चुकला. सो या पूर्ण इक्वेशन मध्ये तुमचा राईट आन्सर कोणतं आहे, 2. राईट आन्सर काय मित्रांनो, 2 हे तुमचं काय राईट आन्सर आहे. लक्षात आलं मला काय म्हणायचंय, कोणत्या पॅटर्नने सोडवतोय समजतंय, कोणत्या पॅटर्नने सोडवतोय समजतंय. याचे आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस पण आहेत, टीएटीचे आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस आहेत टेटचे, ठीक आहे. पूर्ण आयबीपीएस पॅटर्न नुसार मॅथ, रिजनिंग, इंग्लिश, बेसिक जीके, चाइल्ड सायकोलॉजी, पेडॉलॉजी हे पूर्ण कव्हर केलं जातंय. आणि आयोगाला ज्या पद्धतीचे प्रश्न येतात त्याच पॅटर्नचा आपण काय करतोय, पुन्हा पुन्हा अभ्यास करतोय, त्याच पॅटर्नवरचे क्वेश्चन आपण काय करतोय, सॉल्व्ह करतोय, ठीक आहे मित्रांनो. सो लक्षात येतंय मला काय म्हणायचंय, एकदम नॉर्मल फी मध्ये तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं. 120+ मार्क मिळाले तर तुम्ही शिक्षक होऊ शकतात, आणि मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे मित्रांनो, ठीक आहे. सो त्याच्यामुळं जागा तेवढ्या आल्या पाहिजे, सर्व गोष्टींचा विचार करणं आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला या गोष्टी तुम्ही टच मध्ये आहात, तुम्हाला चांगलं माहिती आहे की शिक्षक होणं किती अवघड आहे. सो त्याच्यासाठी नॉर्मल फी मध्ये ऑनलाईन क्लास दिलेला आहे, जॉईन करा, त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील, ठीक आहे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके चला आता बघा हा क्वेश्चन दिलेला आहे, हा क्वेश्चन दिलेला आहे, ही 4 पर्याय दिलेले आहेत, हे कथन दिले आहे, 4 निष्कर्ष दिलेले आहेत, आपण प्रूव्ह करूया. कथन दिलेले आहे, 4 निष्कर्ष दिलेले आहेत, आपण प्रूव्ह करूया, ठीक आहे मित्रांनो. अतिशय सोपं आहे बघा. मग मी आता तुम्हाला समजवण्यासाठी हे करून घेतो. आता इथे 2 पर्याय तयार होतील, वाय आणि एक्स मध्ये. एक्स मोठा आहे कोणापेक्षा, वाय पेक्षा, आणि एक्स इज इक्वल टू काय होईल, वाय. 2 पर्याय कळाले कसे, 2 पर्याय कळाले कसे. हे जे साइन आहे, हे जे साइन आहे, याचे 2 मिनिंग होतात. या साइनचे किती मिनिंग होतात, 2. इक्वल टू ग्रेटर देन या बाजूला टाकायचं, ग्रेटर देन स्मॉल देन या बाजूला टाकायचं, आणि इक्वल टू या बाजूला टाकायचं. 2 पर्याय, 2 ऑप्शन हे होत असतील तर, शक्यता होत असतील तर, ठीक आहे मित्रांनो. आणि एक शक्यता असेल तर दोघं जागेवर लिहायची. आता बघा याच्यामध्ये बघा, इथं बघा वाय लहान आहे झेड पेक्षा, इथं लिहून टाकू वाय लहान आहे झेड पेक्षा, वाय लहान आहे झेड पेक्षा, समजतंय. आता याच्यामध्ये परत बघा झेड आणि डब्ल्यू मध्ये पुन्हा 2 ऑप्शन आहेत बघा, झेड आणि डब्ल्यू मध्ये पुन्हा 2 ऑप्शन दिलेले आहेत. झेड लहान आहे डब्ल्यू पेक्षा, झेड इज इक्वल टू डब्ल्यू, झेड इज इक्वल टू डब्ल्यू, समजलं. आपण 2 ऑप्शनचे कसे तयार केलेत. आता ही जी 4 पर्याय दिलेली आहेत आपल्याला, ही 4 पर्याय प्रूव्ह करायचे, त्याच्यातला हा 2 पर्याय इथे दिलेले आहेत, तो सेपरेट लिहून घेऊ. झेड मोठा आहे एक्स पेक्षा, झेड इज इक्वल टू एक्स, एका बाजूला लिहून घेतलं. समजवण्यासाठी आपण एका बाजूला काय केलं, लिहून घेतलं. समजतंय मी काय करतोय, कोणत्या पॅटर्नने सोडवतोय. बघा याच्यामध्ये काही डाऊट शंका असेल तर मला बिंदास कॉल करा, विचारा, ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला माझा नंबर माहित असेल, ऍप्लिकेशन मध्ये पण आहे, किंवा काही लोकांना माहित नसेल तर बघा 741741009900 या नंबरला कॉल करू शकतात, ठीक आहे मित्रांनो. चला तर काय करूया आपण, काय करूया, मी हे नंबर रफ करून टाकतो, ठीक आहे. माझा नंबर तुम्हाला सर्वांना पाठ असेल किंवा असेल, माहित असेल, व्हॉटएव्हर. मग बघा आता आपण हा प्रूव्ह करूया. एक्स मोठा पाहिजे झेड पेक्षा. आता एक्स आणि झेड इथं आहे बघा, एक्स आणि झेड इथं आहे. आता एक्स आणि झेड मध्ये रिलेशन लागणार नाही, का नाही लागणार मित्रांनो, का नाही लागणार बघा.
कारण की मध्ये काय लागला 36 आकडा लागला. सो बिंदास ऑप्शन काय झालं चुकलं. तुमच्याकडे ब्लँक पेज देतात, तुम्हाला ब्लँक पेज देतात आणि हे ब्लँक पेजवर लिहायचंय आणि ब्लँक पेज घ्यायला मागायला लाजायचं नाही. आपण परीक्षा फी भरलेली असते, आपल्या जीवावर त्यांचं पोट धकतंय तर त्याच्यामुळे मोठा हात करून ब्लँक पेज मागायचं, आवाज मोठा करून ब्लँक पेज मागायचं, लाजायचं नाही. समजतं मला काय म्हणायचंय? आवाज मोठा करून ब्लँक पेज मागायचं. ऑनलाईनच्या एक्झामला ब्लँक पेज देतात, त्यांचे पोट तुमच्या एक्झामच्या फीवर भरत आहेत. ठीक आहे. हा, सो बरेच जण कन्फ्युजन असतात, कसं मागू सर, किती घाबरतो. सेंटरला जाऊन घाबरण्याची गरज नाही, ते आपल्यासाठी, आपण त्यांच्यासाठी नाहीत. क्लिअर आहे? ओके. आता बघा दुसरा ऑप्शन काय आहे, W लहान आहे, सॉरी Y लहान आहे W पेक्षा. इथं प्रूफ करूया आपण. हा, मी हे रफ करतो. ठीक आहे. आता Y लहान पाहिजे W पेक्षा. आता बघा Y लहान आहे W पेक्षा. बघा बरं, हा झेड कडे तोंड आहे आणि हे पण पुन्हा W कडे तोंड आहे, दोघं तोंड W कडे आहेत मित्रांनो. हा, म्हणजे हे तुमचं उत्तर काय आहे, राईट आहे. इथं पण प्रूफ करू. बघा Y पेक्षा मोठा कोण आहे, झेड, आणि झेड इज इक्वल टू काय आहे, W, म्हणजेच Y पेक्षा W काय आहे, मोठा आहे, म्हणजे हे उत्तर तुमचं राईट आहे. आता आपण तिसरं उत्तर जे दिलेलं आहे ते प्रूफ करूया, आपलं बरोबर आहे का, तिसरं उत्तर बरोबर आहे का ते प्रूफ करूया. याचे दोन ऑप्शन होते बघा, याचे दोन पर्याय होते बघा, मी इथे लिहून घेतलेले आहेत दोन पर्याय. आता झेड मोठा पाहिजे एक्स पेक्षा, झेड आणि एक्स मध्ये रिलेशन मेंटेन्स होणार नाही, तो बिंदास काय समजायचं, चूक, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, लक्षात आलं? काय केलं, 36चा आकडा लागला तर काय समजायचं, चूक. आता शेवटचा पर्याय W मोठा पाहिजे Y पेक्षा. आता W मोठा पाहिजे Y पेक्षा, इथं पण बरोबर आहे, W मोठा पाहिजे Y पेक्षा, सॉरी हा W मोठा पाहिजे Y पेक्षा, आणि इथं पण W मोठा पाहिजे Y पेक्षा. दोघं जागेवर बरोबर आहे, तो हा पर्याय तुमचा काय बरोबर आहे. ऍक्च्युली हे दोनच पर्याय बरोबर आहेत, उलट केलंय फक्त. मग इथं ऑप्शन काय पाहिजे, 2 आणि 4 बरोबर. काय उत्तर पाहिजे, 2 आणि 4 बरोबर. लक्षात येते मित्रांनो, लक्षात येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. मी तुम्हाला गॅरंटी देतो ऑनलाईनच्या एक्झाम मध्ये जे जे क्वेश्चन येतात, इनइक्वालिटी असेल, पझल्स असतील, सिटिंग इन सर्कल असेल, सिटिंग इन लाईन असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतील, प्रत्येक टॉपिकचे 100 क्वेश्चन्स आपल्याकडे पेड मध्ये चालू आहेत. त्याच्या बाहेर IBPS जनरली विचारत नाही, IBPS जनरली काय करत नाही, विचारत नाही. सो प्रिपेअर करा, 100% तुम्हाला माझ्या पद्धतीने प्रिपेअर करा, रिझल्ट येणार म्हणजे येणार मित्रांनो. चला चालायचं पुढे, चालायचं पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. ठीक आहे. आता बघा, आता काय करतो मी, तुम्हाला हा पर्याय मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो. हा होमवर्क आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअप करून मला पाठवायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला येत असेल तर सॉल्व्ह करा, नसेल येत तर तुम्हाला क्लास लावण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे मित्रांनो. सो आपण काय करूया, इथे थांबूया आजच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, पुन्हा पुढच्या लेक्चर मध्ये. आता हे मी 100 सोडून गेले इक्वॅलिटीचे, प्रत्येक टॉपिक वरचे, IBPS मध्ये प्रत्येक टॉपिक वरचे 100 प्रश्न सोडवणार आहे. सो प्लीज रिक्वेस्ट आहे, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यास मदत होईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.